लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचं वितरण सुरू आहे, पण मात्र वितरण हे 31 तारखेलाच झालं। त्याच्यानंतर मात्र आपण जर पाहिलं 31 डिसेंबरच्या नंतर मात्र आपल्याला 1 जानेवारीला आणि त्यानंतर 2 जानेवारीला वितरण झाल्याचे आढळत नाही। त्यामुळे असं तर होत नाही बघा की एका दिवसामध्येच वितरण होईल। त्यामुळे नक्कीच काहीतरी तांत्रिक अडचण असणार आहे वितरणामध्ये, कारण प्रचंड लाभार्थ्यांचे अजूनही या नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे येणं बाकी आहेत। त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना असं पण वाटत असेल की आज पण पैसे नाही आले, काल पण नाही आले, आता एक दुसऱ्या लाडक्या बहिणीला जर आले असतील, म्हणजे मी जसं काल सांगितलं तुम्हाला की 99% नाही आणि 1% जर एखाद्या लाडक्या बहिणीला जर मेसेज आला असेल तर तसं अपवादात्मक होऊ शकतं। पण मात्र नक्कीच काहीतरी यावेळेच्या वितरण प्रक्रियेमध्ये अडचण येत आहे, यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे, कारण की वितरण संपले का अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच आहे, सर्व लाडक्या बहिणींना पडत आहे। पण माझं अजूनही मत सांगतो तुम्हाला, वितरण संपलेलं नाही, त्यामुळे काळजी करू नका। आणि KYC चुकल्यामुळे किंवा KYC व्यवस्थित केल्यामुळे नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याशी त्याचा काही संबंध नाही। पुढे येणाऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे 18व्या हप्त्याला KYC बंधनकारक होऊ शकते वगैरे वगैरे, त्यावर मी बोलेल। पण मात्र सध्या तरी KYCच्या कारणामुळे वितरणावर काही परिणाम होत नाही, ही बाब तुम्ही समजून घ्या। लाखो लाडक्या बहिणींचा अजूनही लाभ येणे बाकी आहे, त्यामुळे जर या वितरण प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक बाब येत असेल तर ती तांत्रिक बाब तात्काळ दूर करा आणि उरलेल्या लाडक्या बहिणींचं वितरण करा। कारण की आता बघा, आपण आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता, हे तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली होती 1500 रुपये क्रेडिट झाल्याची 31 डिसेंबरला। आणि 31 डिसेंबरचे आपल्याकडे खूप मेसेज आहेत। त्यानंतर 1 जानेवारी म्हणजे बघा 1 जानेवारीचे पण आहेत आपल्याकडे, परंतु ते संध्याकाळचे आहेत, त्यामुळे 1 जानेवारीच्या मॉर्निंगचे नाही कोणाकडेच, त्यामुळे ही पण बाब समजून घ्या। आता एक बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलं बघा, आज वितरण होईल का सर प्लीज सांगा, त्यानं 17वा हप्ता आला नाही आतापर्यंत, आज 2 तारीख आहे, 6:22 झाले तरी पण पैसे आले नाही सर वगैरे वगैरे। आपण आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता बघा काल, आणि या पोलमध्ये जवळपास 4500 लाभार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये विचारलं नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचा लाभ मिळाला का, तर जवळपास 38% लाभार्थी म्हणतात अजूनही त्यांना लाभ मिळालेला नाही। हे बघा, नोव्हेंबरचा 17वा हप्ता अजूनही आला नाही। थोडं झूम करतो बघा, तुम्हाला दिसेल इथे स्पष्ट याच्यातनं आपल्याला क्लिअर होत आहे की अजूनही प्रचंड लाभार्थ्यांना लाभ येणं बाकी आहे। नाहीतर एरवी हा आकडा कमी असतो, 10-20% असतो, किंबहुना त्याच्यापेक्षा पण कमी असतो। आणि 17वा हप्ता मिळाला असे 62% लाभार्थी म्हणतात, एकूण 4500 त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले जातात। तो आकडा परत वाढत जाईल। पण थोडक्यात सांगायचं तात्पर्य याच्यातनं एक अंदाज येतो आहे की प्रचंड लाभार्थ्यांना अजूनही जे आहे या हप्त्याचं वितरण झालेलं नाही। आणि त्यामुळे एकंदरीतच लाभार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच असा प्रश्न येत आहे की वितरण संपले का, तर वितरण संपलेले नाही, ही बाब सर्वांनी समजून घ्या। काहीतरी तांत्रिक अडचण असू शकते वितरण प्रक्रियेमध्ये। आणि आज तुम्हाला माहिती आहे बघा, काल पण असंच झालं की संजय गांधी निराधार योजनेचं वितरण चालू झालं आणि त्याचे जे काही मेसेज आहे तर त्याचं वितरण आज होत आहे। म्हणजे असं नाही की आज कोणत्याच योजनेचं वितरण चालू नाही, संजय गांधी निराधार योजनेचं वितरण हे आज चालू झालेलं आहे। परत 2 जानेवारी सकाळी मॉर्निंगला त्यांचे मेसेज पडतात, पण लाडकी बहीण योजनेचा जो आहे मेसेज आज वितरणाचा पडलेला नाही, ही बाब समजून घेण्यासारखी आहे। पण मात्र ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता, अशा लाभार्थ्यांनी काळजी करू नका। जर ऑक्टोबरचा मिळाला असेल तर नोव्हेंबरचा पण हप्ता मिळेल, त्यामुळे काही शंका घ्यायची गरज नाही। तुम्ही अपात्र असाल तरच अडचण येईल, अन्यथा अडचण येणार नाही। तुम्ही पात्र असताना तुम्हाला अचानकच योजनेमधून अपात्र केलं जाईल असं घडत नाही, त्यामुळे काही काळजी करू नका। अजून आपण उद्यापर्यंत वाट पाहूयात। जर आपण आजचा विचार केला तर उद्या शनिवार आहे आणि उद्या पण वितरण जे आहे, जर काही तांत्रिक अडचण असेल तर ते येऊ शकतं, त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही। त्यामुळे ज्या वेळेस परत वितरण सुरुवात होईल त्यावेळेस मी परत एकदा छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देईल। पण तुर्तास तरी परत एकदा व्हिडिओच्या शेवटी सांगतोय, काही काळजी करू नका। वितरणामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण असेल, कारण एका दिवसामध्ये आतापर्यंत कोणत्याच हप्त्याचं वितरण झालेलं नाही, त्यामुळे अजूनही वितरणाची आशा मावळलेली नाही, ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।